हॅलो फ्रेंड, सजबू किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला ताकापासून एक उन्हाळ्यासाठी थंड पेय करून दाखवणार आहे. तर त्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ घातलं, हे ताक आहे, हे जिरे येतं, हे मीठ आहे, याला एवढंच सामान लागतं. ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूण टाकलं तर ते गरम होते बरं का. मग आता ह्याला ना हे मिक्स करायचं पीठ आणि चांगलं शिजवून घ्यायचं ह्याच्यात पाणी घालून. आपल्याला पिण्यासारखं व्हावं जाड जाड, आपण आळण कसं करतो गव्हाच्या पिठाचं तसं, आणि चमच्यानी प्यायचं. हे पोटाला खूप थंडावा देते बरं का, उन्हाळ्यात खूप चांगलं असते. आता हे मिक्स करते आणि शिजवायला ठेवते. आता हे बघा, ह्याच्यामध्ये चांगलं पीठ कालवलं. आता ह्याला शिजायला ठेवायचं. जास्त जाडसर नाही, कढीपेक्षा थोडं जाड. आपली कढी असती ना ताकाची, त्याच्यापेक्षा थोडं जाड करायचं आणि ते नाश्त्याला पिऊन घ्यायचं. दिवसभर चांगली तरतरी राहते आणि पोटात गारवा राहते, उष्णता राहते. आता हे काही असंच गरम करून ह्याला चांगलं उकळायचं. तुम्हाला जास्त पण जाड करायचं असेल तर जास्त पण जाड करू शकता, पण तेवढं जाड चांगलं लागत नाही. आणि ह्याला सारखं ढवळत राहायचं बरं. नाही ढवळलं तरी फुटून जाते आणि कलाकंदसारखं होऊन जाते. तसं व्हायचं नाही, एक जीव व्हावं लागते. ह्याच्यात तुम्ही नाचणीचं पीठ टाकून शिजवू शकता, बाजरीचं पीठ टाकून शिजवू शकता. पण उन्हाळ्यात बाजरी गरम पडते, नाचणी आणि ज्वारी गार असते. चांगलं शिजवून घ्यायचं आता ह्याला उकळेपर्यंत आणि गार करून प्यायचं. हे गरम पेत नसते बरं का, चांगलं गार करून प्यायचं. आपल्याला प्यायच्या कमीत कमी 3 घंटे अगोदर हे करून ठेवायचं. पण तुम्हाला जर जास्त पातळ पाहिजे असेल तर ह्याच्यात ताक मिक्स करायचं, दही मिक्स करायचं, पाणी मिक्स करायचं गरम करून प्यायचं. माझ्याकडे थोडं जाडच लागते, पातळ पेत नाही. नाश्त्यामध्ये 2 वाट्या पिलं की दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत भूक लागत नाही आणि चांगलं वाटतं, ॲसिडिटी वाढते. आता हे चांगलं शिजवून घेते मी. आता हे बघा, हे चांगलं शिजायला जवळजवळ 15 ते 20 मिनिट, अर्धा घंटा जरी शिजवलं तर चालते. हे गार झाल्यावर खूप जाड होतं आणि परत त्याला प्यायचं. गार झाल्याशिवाय प्यायचं नाही, गरम प्यायचं नाही बरं काय, गरम पीत नसते त्याला. मराठीमध्ये ह्याला आंबील म्हणते आणि आमच्या भाषेमध्ये ह्याला राब म्हणते. आता तुमच्याकडे ह्याला काय म्हणते ते मला कमेंट करून सांगा बरं का, जरूर. आता हे काय, ह्याला खूप वेळ झाला उकळताना, ह्याला बंद करणार आहे. आता मी चांगली शिजली बरं का, पण चांगली शिजू द्यावी लागते बरं. आणि तुम्हाला जर लगेच प्यायचं असलं तर ह्याला गार पाण्यामध्ये हे भुगून ठेवून टाकायचं. एक गार पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये गार पाणी ठेवायचं आणि हे गार व्हायला त्याच्यामध्ये ठेवून टाकायचं. गार झालं की परत प्यायचं, गरम प्यायचं नाही. माझी जरी ताकापासून ज्वारीचं पीठ टाकून तयार केलेली आंबील तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही आंबील कशी वाटली. धन्यवाद. आता हे बघा, असं जाड होते. याच्यापेक्षा जाडवर पाहिजे असेल तर जास्त पीठ घालून तुम्ही जाड पण करू शकता. चमच्याने एकदम जाड चक्का खायचा असला तर. पण हेच छान लागते बरं का, जास्त पातळ पण चांगलं लागत नाही, जास्त जाड पण चांगलं लागत नाही. आता ह्याच्यामध्ये हे सब्जा घातला होता भिजवलेला आणि पेलेत बरं का माझे मिस्टर, ते थोडं राहिले. आता मी घेणार आहे काढून वाटीमध्ये.